जय सेवालाल. हे पहा इथे घराचं काम चालू झालेलं आहे. आता हे थोडं आधी कशी दिसत होती तुम्हाला आधी दाखवते मी. हे वॉल हे अशी दिसते. आधी वॉलपेपर हा इथे वॉलपेपर लावलेला होता आधी. आता पूर्ण भिंतीला स्टाईल लावायचं आहे. हे पहा हे इथं पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे इथे पूर्ण. हे इकडं हे पूर्ण वरपर्यंत टाईल्स लावायची आहे. आता पूर्ण वॉलला लावायची आहे स्टाईल. हे खूपच खराब झालेलं होतं. हे पहा तुम्ही पाहू शकता. हे पहा हे इथे पण थोडंसं. आता पूर्ण कसं टाईल्स लावली की छान दिसेल. आता मग ते आलेले आहेत मजूर तिकडे बाहेर गेलेले आहेत ते. आणि याचं स्टडी टेबल दाखवते मी त्यांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे त्याचा. गुलाबजामुन घेतलेत आम्ही इथे छानपैकी. 2 भाज्या घेतल्या, पोळी तंदुरी घेतली आणि जिरा राईस घेतलेला आहे. मुलांची इच्छा होती, माझी पण इच्छा होती की बाहेर जाऊन जेवायची, म्हणून आम्ही जेवायला बाहेर गेलो हाऊसवाईफ होतो. ही चांगली गृहिणी असू शकते आणि मला पण त्याच्यातूनच जात आहे. मी पण एक हाऊसवाईफच आहे. पण मला कुठेतरी असं वाटते की माझे विचार जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. माझं जे रुटीन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यातून थोडंफार इन्कम जर माझं काही झालं होत असेल तर माझ्यासाठी ते फार चांगली गोष्ट आहे. कारण की याच्यासाठी की प्रत्येक स्त्रीला हे स्वतःच अवलंबून राहायला पाहिजे आणि 2 पैसे तिनं कमवले पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे. नवरा जरी कमवत असेल, नवरा किती पण हौस पूर्ण करत असेल एका स्त्रीची किंवा नवऱ्याच्या याच्यावर जर आपण राहत असो, तर मला असं वाटते की ती गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. कारण की नवऱ्याच्याच भरवशावर आपण प्रत्येक गोष्ट जर अवलंबून राहिलं म्हणजे की बा ठीक आहे माझं हे असं-असं आहे आणि तुलाच केलं पाहिजे. ही गोष्ट चुकीची आहे कुठेतरी. कारण की एकच माणूस पूर्ण घराचं नाही बघू शकत आणि प्रत्येक घरातल्या माणसाचं स्वप्न पूर्ण नाही करू शकत. एकटा माणूस कुठे-कुठे पुरणार आहे की नाही? तर त्यामुळे मला असं वाटते की त्याला पण आपण कुठेतरी हातभार लावला पाहिजे. आणि माझी पण कुठेतरी तीच इच्छा आहे की मी पण कुठेतरी त्याला हातभार लावू घराला आणि त्याच्यातून 2 पैसे जे येतील. अजून तर काही इन्कम नाही आहे. माझे सबस्क्रायबर नाही आहेत, माझे लाईक फॉलोअर नाही आहेत, कोणीच नाही आहेत. पण जसं मला असं वाटते की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे ही गोष्ट. जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील, जे कोणी मला माझे व्हिडिओ पाहत असतील किंवा ज्यांना आवडत असेल, जेच मला फॉलो करत असतील, त्यांच्यासाठी मला एवढं गोष्ट नक्की सांगायची आहे की ती स्त्री जर असेल किंवा कोणी पण असेल, तो स्त्री असो, पुरुष असो, कोणी पण असो, तर स्वावलंबी असायला पाहिजे. आणि स्वावलंबी होणं हे फार गरजेचं आहे आजच्या या पिढीमध्ये आणि काळामध्ये. कारण की एकट्या माणसाच्या याच्यावर किंवा एकट्या याच्यावर कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही असं. आणि प्रत्येकाला समोर स्वप्न जेव्हा आपण मोठे बघू, तेव्हाच आपलं पूर्ण होईल. जर आपले स्वप्नच छोटे राहतील, तर आपण पोहोचू कुठपर्यंत? म्हणजे माझं म्हणणं एवढं आहे, की आपले स्वप्न मोठे ठेवा. स्वप्न जर एवढं मोठं असेल, तर त्याच्यातली एवढी तरी गोष्ट आपल्याला भेटली पाहिजे. आणि आता जर स्वप्नच एवढं असेल, तर त्याच्यातली जर एवढीच गोष्ट आपल्याला भेटत असेल, एवढीच गोष्ट भेटत असेल, तर त्याचा काही फायदा नाही आहे. कारण की असं म्हणतात ना, की स्वप्न मोठे बघितले, तर त्याचं अर्ध स्वप्न पूर्ण होते आणि अर्ध आणि ज्याचं स्वप्न पूर्ण उतरते किंवा पूर्ण होते, ते खरंच लकी असतात, असं मला वाटते. ते खूप त्यांची मेहनतही तेवढीच असते त्याच्यामागे. ते मेहनत करतात तेव्हाच कुठं ते त्या लेव्हलपर्यंत पोहोचतात, की त्यांचे पूर्ण स्वप्न पूर्ण होतात. आणि एवढंच मला सांगायचं आहे, की प्लीज माझे व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझं रुटीन जे आहे, ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. आणि भेटू मग आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.